हिवाळ्यामध्ये बाजारात टवटवीत हिरवीगार मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येते आणि तीच मेथीची सुक्की भाजी, पातळ भाजी खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर अशी लसूणी मेथी एकदा नक्की करून बघा। कमी साहित्यात ढाबा स्टाईल अगदी गावरान चवीची ही तुमची भाजी तयार होते। काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा। गरमागरम फुलके, ज्वारीची भाकरी किंवा वरण भाताबरोबर किंवा तुम्ही चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी अगदीच भारी आहे। ही अगदी गावरान चवीची किंवा ढाबा स्टाईलची लसूणी मेथी बनवून तयार होते। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। गावरान चवीची किंवा ढाबा स्टाईलची लसूणी मेथी करण्यासाठी मी इथे सर्वात पहिल्यांदा घेतलेला आहे मध्यम आकाराची, इथे बाजारामध्ये अशी टवटवीत अशी छान अशी मेथी येते पानाची, ती इथे मी घेतलेली आहे। कोणती असो पानासोबत तुम्हाला देठसुद्धा घ्यायचे, कारण काय असतं भाजीला चव अगदी छान येते देठामुळे, शिवाय देठामध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतं, त्यासाठी देठाचा सुद्धा भाग घ्यायचा आहे। इथे मी स्वच्छ धुवून मेथी घेतलेली आहे आणि इथे साधारण 20 ते 25 आकाराच्या मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, लसूण सोलून घेतलेला आहे। लसूणी मेथी करण्यासाठी इथे मी प्रमाण घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे लसूणी मेथी करण्यासाठी, तर इथे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे तीळ, शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 5 ते 6 काजू घेतलेले आहेत। तेच आपल्याला झाकण लावून मिक्सरचं आपल्याला बंद चालू करून छान आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, इथे मी बारीक करून देखील घेतलेलं आहे, याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। इथे आपलं देखील वाटण देखील बनवून तयार झालेलं आहे, ते बाजूला ठेवून देऊयात। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 1 कॅटलीतली पळीने तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकायच्यात, लसूण सोलून घेतलेला। तो थोडासा ब्राऊन झाला की आता ह्याच्यामध्ये आपण जी मेथी घेतली होती ना सुरुवातीला स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे, ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकायची आहे। ही लसूण आणि आपल्याला मेथी साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायची आहे, जास्त काही परतायची गरज नाही। छान आपली परतली देखील गेलेली आहे, 1 ते 2 मिनिटांनंतर बघू शकता इथे आपली देखील मेथी देखील छान परतून झालेली आहे। आता ही आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे कढईमध्ये काढून। त्याच पुन्हा कढईमध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये मेथीची भाजी करण्यासाठी आपल्याला साधारण 1 ते 2 पळी आपल्याला कॅटलीतल्या पळीने तेल टाकायचे कढईमध्ये। तेल छान गरम झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक असा स्लाइस करून टाकलेला आहे आणि थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकायचे। लसूण आपल्याला छान ब्राऊन झाला की आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा आहे ते 2 मीडियम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेत आड्या आकारामध्ये, आपल्याला टाकायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। छान लालसर कलर येईपर्यंत या कांद्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे कच्चेपणा कांद्यामधला जावा आणि छान आपला कांदा देखील लालसर झालेला आहे 1 ते 2 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही। आता ह्याला आपल्याला इथे मी घेतलेला आहे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत आपल्याला आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, कारण टोमॅटो छान मऊसर होतो। थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, अगदी आपल्याला अर्धा चमचा टाकायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला झाकण ठेवायचं, टोमॅटो आहे तो मऊसूर होईपर्यंत 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा छान मऊसूर झालेला आहे झाकून ठेवल्यामुळे। त्याची आपल्याला झाकून ठेवायला म्हणजे टोमॅटो आहे तो छान मऊसूर होतो। आता टोमॅटोसुद्धा छान गाळा देखील झालेला आहे, या कांद्यासोबत छान मिक्स देखील झालेला आहे। आता इथे आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायचे। हळद टाकल्यानंतर इथे मी घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट 2 चमचे, तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता या ठिकाणी। इथे आपल्याला टाकायचे 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपल्याला धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर टाकायचे आणि या मसाल्याला या कांदा आणि टोमॅटो सोबत छान परतून घ्यायचे। बघू शकता तुम्ही अगदी तेल देखील छान सुटलं देखील आहे कांदा टोमॅटोला।
मसाले टाकल्यानंतर आता ह्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण जो मसाला आपण करून घेतला होता ना सिक्रेट असा लसूणी मेथीचा, तो आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हा मसाला आहे ना 2 ते 3 मिनिट छान याला परतून घ्यायचं आहे, एकजीव असं करून घ्यायचं कांदा टोमॅटो सोबत मसाल्यासोबत या वाटणाला। याला छान देखील 1 ते 2 मिनिट या तेल सुटेपर्यंत याला छान परतून देखील घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता तेल देखील छान सुटलेलं आहे 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता तेल देखील छान सुटलं देखील आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे गरम पाणी, गरम पाणीच टाकायचं म्हणजे तरी खूप छान येते, थंड पाणी टाकायचं नाही आहे। मी इथे वाटीने टाकते, तुम्ही या ठिकाणी स्टीलच्या वाटीने सुद्धा टाकू शकता जे प्रमाण घेतलेलं आहे त्याने। आता इथे मी साधारण 2-2.5 वाटी पाणी टाकणार आहे गरम पाणी। आता याला पाणी टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे या ग्रेव्हीला, व्यवस्थित असं आपल्याला परीने मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जशी घट्ट पातळ हवे त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ आहे ते बेतानेच टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये मी अगदी चवीपुरतं मीठ टाकणार आहे, मीठ हे बेतानंच टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। मीठ हे देखील छान मिक्स झाल्यानंतर ग्रेव्हीसोबत आपण जी भाजी परतून घेतली होती ना सुरुवातीला ती टाकायची आता ह्या ग्रेव्हीमध्ये। आता ही मेथी जी आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्हीसोबत व्यवस्थित अशी। 1 ते 2 मिनिट याला मी छान असं एकजीव करून घेतलं। आता याच्यावर झाकण लावून अगदी 2 ते 3 मिनिट एक वाफ काढून घेतली आहे, बघू शकता तुम्ही। उरलेला सगळा कच्चेपणा कमी होतो, रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। या स्टेजला आपण आता गॅस बंद केलेला आहे। अशी परफेक्ट हॉटेल लावा स्टाईल लसूणी मेथी तुम्ही घरच्या घरी लसूणी मेथी बनवू शकता। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही लसूणी मेथी, गरमागरम असताना खायची मस्त टेस्ट येते। गरमागरम कुरकुरीत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते। तंदुरी रोटी फुलके पोळी सोबत तुम्ही स्वाद घेऊ शकता। अशी ही मस्त तुम्ही बघू शकता, तुम्ही कलर बघू शकता अगदी घरभर असा मस्त सुवास दरवतो, इतकी ही मस्त लसूणी मेथी लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर लसूणी मेथी अशीच खायची असेल तर अशी सुद्धा खाऊ शकता, पण ढाब्यावरची किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक तडका देतात म्हणजे प्लेट अशी आपल्याला छान अशी सजवून देतात। त्यासाठी इथे एक तडका कढईमध्ये मी इथे 1 पळी तेल टाकलं आणि काही लसणाच्या चॉप केलेल्या मी लसूण टाकलेला आहे, 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आणि हा गरम गरम तडका आहे ना तो आपल्याला लसूणी मिरची टाकायचा आहे। इथे बघू शकता इतकी आपली मस्त बनवून तयार झालेली आहे लसूणी। हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यानंतर असं ताट सजवून देतात, ते सुद्धा ढाब्यावरती गेल्यानंतर असंच करतात। इथे आपली लसूणी मेथी मस्त अशी 1 नंबर बनवून तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त अशा रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।